उरण तालुक्यातील नावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत तथा करळ वाहतूक शाखेच्या हद्दीतील आयएमसी कंपनीजवळ मालवाहू ट्रेलरनं एका रिक्षाला जबरदस्त धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। हा अपघात बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी झाला। यामध्ये रिक्षातून प्रवास करणारा प्रवासी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याचं वृत्त आहे। त्यानंतर रिक्षा चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झालेत। या भीषण अपघातानंतर अपघातग्रस्त रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळच्या सुमारास भरत रामा ठाकूर आणि अन्य 2 जण नाईट शिफ्ट करून ऑटो रिक्षा क्रमांक MH46BD5836 ने परतत होते। त्याचवेळी नावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा आल्यानंतर एका मालवाहू ट्रेलरनं या रिक्षाला जोरदार धडक देत अक्षरशः रस्त्यावरून बाहेर उडवलं। या अपघातात केळवणे येथील भरत ठाकूर हे जागीच ठार झाले, तर रिक्षा चालक आणि अन्य एक प्रवासी यास गंभीर दुखापत झालीये। यातील अपघात करणाऱ्या ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे। मात्र यानंतर देखील स्थानिक ग्रामस्थांनी सतत होणाऱ्या अपघातांबाबत आवाज उठवला। शेकडोंच्या संख्येनं नागरिक जमा झाले होते। त्यांनी अपघातात ठार झालेले केळवणे येथील भरत ठाकूर यांच्याबाबत शोक व्यक्त करत त्यांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली। यावेळी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता। वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।